बांगलादेशच्या जिहादी मनोवृत्तीच्या पंतप्रधान मोहम्मद युनूस यानं तेथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिरचे पुजारी चिन्मयानंद कृष्णदास यांना विनाकारण त्यांच्यावर केस घालून अटक केली आहे। याचं कारण म्हणजे त्यांनी धर्माचा प्रसार करत असताना जे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे येत होते, हा धर्माचा प्रसार वाढू नये व हिंदू मनोवृत्तीचे लोक तिथं परत तो होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून विनाकारण त्यांना डांबण्यात आलं। अरे मोहम्मद युनूस, तुला मी एक सांगतो, तुला जर करायचं असेल तर समोरून लढाई कर, त्याला हिंदू समाज तयार आहे। असे पाठीमागून स्वामीजींना हात टाकून हे कारस्थान करत असलं तर इथं हिंदू समाजाला पण उग्रता व्हावी लागेल। आज जे स्वामीजी रस्त्यावर उतरलेले आहेत तर तू आमच्या हिंदू समाजाचा विचार करू नकोस, फक्त स्वामीजी जर रस्त्यावर उतरले तर तुमच्या बांगलादेशची अवस्था काय होईल हे तू विचार कर। आणि असं जर कृत्य हे घडत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण विनंती करतो की तुम्ही हिंदूंच्या मतावर निवडून आलेला आहात आणि हे हिंदूंच्यावर जिथं इथं आक्रमण होतं ते तुमचं अधिकार आहे आणि काम आहे की तिथल्या हिंदूंवर जे आक्रमण होत असतं ते थांबवायला पाहिजे। तिथल्या मानवाधिकार अधिकाऱ्यांना सांगून हे असं जर होत गेलं तर हिंदुस्थान गप बसणार नाही, कारण भारत हा काय कुठला धर्मशाळा चालवणारा देश नाही आहे। आज भारतामध्ये कित्येक बांगलादेश मागण्या तिथं शरण घेऊन आलेले आहेत, त्याची लिस्ट आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे आहे।